त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय। तसेच आमचे जिग्नेश माद्रे यांच्या मार्फत देखील रोख 5000 रुपयाची देणगी एकूणच या स्पर्धेसाठी आले, त्याचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार आहे। येत्या काही काळामध्ये ही स्पर्धा संपन्न होताना दिसेल। आज उद्या परवा आणि एकूणच 4 रात्र या स्पर्धेचं आयोजन अंकुश फाउंडेशन मार्फत करण्यात आलेलं आहे। मात्र या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच ही स्पर्धा संपन्न होताना दिसते। चला सामना सुरू करूया, तो म्हणजे JD11 नायगाव वर्सेस साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या दोन संघामध्ये 4 षटकांचा हा सामना। चला सामना सुरू होते, पंचांचा इशारा येतोय। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, सॅम आणि दर्शन। सनी बोईर गोलंदाजी मार्कवर, यावेळी टप्पापर्यंत चेंडू हलकासा बाहेर कट झालाय। वेल बोल्ड सनी, एक अतिशय आकर्षक गोलंदाज आहेत। मागच्या काही वर्षांमध्ये सनीला सातत्याने या मैदानात आम्ही पाहिलंय, अतिशय चांगला दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी नेहमीच करत आलाय। पहिला चेंडू संपलाय, यावेळेला हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे का? यस आहे, पंचांनी पाहिलं, एकूणच लक्ष दिले या चेंडूकडे। थोडासा चेंडू आउटसाइड लेग स्टंप लीन होत होता, ही गोष्ट हेरली तिथे सॅमनं आणि सोडून दिलाय चेंडू। येत आहेत वाईटच्या पहिली धाव आणि या एका धावेनं सुरुवात होते एकूणच JD11 नायगाव संघाच्या धाव संख्येला। अतिशय चांगला ट्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतोय। दॅट्स अ व्हेरी गुड फाईन शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय। गॅप मध्ये आहे, थोडासा फंबल झालाय, चेंडू ट्रॅव्हल होणार सीमा रेषेच्या बाहेर। पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा, अप्रतिम फटका आणि त्याच्यावर एक अफलातून रिझल्ट। येत आहेत 4 धावा। अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते आणि निश्चितच ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण धावफलक हलता राहणं ही गरजेची गोष्ट आहे। कारण आपण बघतोय निश्चितच पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि JD11 प्रयत्न करेल। मागच्या सामन्यात जास्त धावा झाल्या नव्हत्या, मात्र या सामन्यात कदाचित 35च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतील। हा आपण फटका जर बघितला तर एलिव्हेट चांगल्या पद्धतीने झालाय, तो म्हणजे काव कॉर्नर मध्ये येतोय आणखीन एक महत्त्वपूर्ण चौकार। काय स्टार्ट दिलाय सॅमनं, वेल डन, 4 धावा। हेस खुलं खुलं वातावरण आहे आणि आमचे गुणलेखक देखील भरपूर खुले खुले आहेत। पंकज यांना तुम्ही पाहू शकता, गुणलेखक म्हणून मनापासून कौतुक आहे। शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, बागपुढे जाऊन कट केलाय, पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे, तिसरा चौकार घेणार किंवा काय? अजूनपर्यंत तिथे मिसफील्ड सुरू आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र इथे कदाचित 2च धावा। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहेत, फक्त आणि फक्त 2 धावा। अक्षय, कदाचित ही गोष्ट आपण बिलीव्ह करू शकत नाहीये, कारण या 3 धावा व्हायलाच पाहिजे, मात्र कुठेतरी कदाचित त्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं बॅटर दर्शनचं। नक्कीच धावा होणं गरजेचं होतं, कारण की तिसरी धाव होऊ शकली असती कदाचित, मात्र दर्शनने वेट असा कौल दिला आणि त्या ठिकाणी मात्र 2च धाव्यांवर सॅटिस्फाईड। साने गुरुजी संघासाठी शुभेच्छा आल्यात। दर्पण मात्रे जो आज संघामध्ये खेळत नाही, गोवा ट्रिपसाठी गेल्या, मात्र त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या संघासाठी। क्या बात आहे, यावेळेला जर फुल टॉसवर घेतलाय आणि चेंडूला ट्रॅव्हल केलं जातंय डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा चेंडू जातोय। आलाय या 19 षटकातील तिसरा चौकार, त्यामुळे मागच्या सामन्यात धावा आटल्या होत्या, मात्र या सामन्यात आम्ही कदाचित जिवून आलोय आणि त्यामुळेच धावा जास्त होणार। एक गोष्ट चांगली दिसते, ज्या पद्धतीने लाईट्स या मैदानावर आहेत त्यामुळे निश्चितच चेंडू चांगल्या पद्धतीने साईट होते, ही गोष्ट चांगली म्हणावी लागेल। यावेळेला बॅकवर्ड जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, पहिले षटक संपतंय, मात्र सनी पहिला चांगला चेंडू, त्यानंतर अवांतर चेंडू आणि त्यानंतर अविरतपणे धावा, चौकार चौकार 2 चौकार आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट। त्यामुळे पहिला चेंडू डॉट आणि शेवटचा चेंडू डॉट, मात्र याच्या मधला जो कहर आहे तो महत्वपूर्ण आहे, कारण धावा झाल्यात तब्बल 15, षटक संपलंय पहिलं पॉवर प्लेचं, त्यामुळे ही धावसंख्या आता किती वाढणार
हा मोठा प्रश्न आणि ही नक्कीच संधी असेल JDS 11 नायगाव संघाला. JDS 11 नायगाव संघाला मी प्रथमतच बघतोय, मला वाटतं अक्षय चांगली माहिती देऊ शकतो. काय म्हणशील अक्षय? नक्कीच चांगला संघ आहे आणि नेहमीच नायगाव पूर्वपट्टीमध्ये खेळत असतो आणि सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जी बांधिलकी आहे तर बॉलिंग अटॅक चांगला आहे या संघाचा आणि बॅटर देखील चांगला आहे. दर्शन आहे, सॅम आहे, त्यानंतर अजून बरेचसे खेळाडू देखील आहेत. या संघाला नेहमीच बघतोय की चांगल्या पहिल्या 2 मॅच खेळत असताना चांगल्या फॉर्म मध्ये दिसतो, मात्र क्वार्टर सेमीफायनल कधी कधी दडपण या संघावर येताना दिसते. आणि फलकावरती 15 धावा जंगली बॉईज कडून पारितोषिक लावलं जाते की सॅमनी जर लगातार 3 षटकार ठोठावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सॅमसाठी, खास जंगली बॉईजच्या माध्यमातून. क्या बात आहे. रात्राच्या या क्रिकेटमध्ये जर बघितलं तर अशा प्रकारचं प्रोत्साहन वाढवण्याचं बरेच जण काम करत असतात आणि जुचंद्र गाव जर बघितलं त्यासाठी फेमस आहे, हे सांगायची गरज नाहीये. गेल्या कित्येक वर्षापासून अनेक अशी पारितोषिकं आम्ही सांगितली असतील की यस षटकारांच्या तिकडीसाठी, चौकारांच्या तिकडीसाठी, एकूणच विकेट हॅट्रिकसाठी कितीतरी, आणि JPL मध्ये एकूणच त्या गोष्टीची मांदिळी आली होती. 22 पुणेकर 5000 रुपये जिंकले होते. त्यामुळे निश्चितच या गोष्टी होतात. क्रिकेटला निश्चित चांगल्या गोष्टी म्हणाव्या लागतील, मात्र पारितोषिक लावताना थोडंसं नक्कीच करंट सिच्युएशनचा देखील विचार करा, ही गोष्ट मी नक्कीच सांगेल. पुढच्या षटकासाठी गोलंदाज येतोय आर्यन भोयर. टप्पापर्यंत चेंडू हलकासा कट झालाय. आर्यनने देखील डॉटने सुरुवात केलंय. कदाचित मनात एक वेगळी धाकधूक आहे, हा सामना एक वेगळा सामना ठरेल का, कारण सुरुवात केली होती डॉटनं, ती म्हणजे सनी भोईरनं. आर्यनने देखील डॉटनं सुरुवात केलंय, मात्र इथे सॅम आणि दर्शन एक्झॅक्टली काय करतील या गोष्टीकडे लक्ष लागलंय. फुलपिच डिलिव्हरी आहे इथे, मात्र थोडासा अँगल बनवलाय आणि स्ट्रोक कंप्लीट केलाय, स्टिअर केलंय असं म्हणावं लागेल, कारण हा स्ट्रोक थांबवला, शेवटच्या क्षणी स्ट्रोक थांबवला. बरेच क्रिकेटपटू आपण बघतोय गॅप कन्वर्ट करताना अशा पद्धतीने फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, मात्र हा फटका योग्य होता, मात्र जास्त धावा मिळणार नाहीत, कारण शॉर्ट थर्डमॅनला आपण बघतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकूणच 1 धाव मिळते. दर्शन स्वतःचं खातं खोलतोय, संघाला नेतोय 16 वर. ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू आर्यननं अतिशय चांगल्या पद्धतीने राईज केलाय. काही असे क्रिकेटपटू आहेत जी JPL ची फाइंड आहे, पहिल्या JPL मध्ये बघितलं होतं, आर्यन हे त्यातलंच एक नाव. काय सांगशील लक्ष्य? आर्यन चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि अजून आठवते आगरी चषकामध्ये आगरी दणका त्याचा 1 चेंडू 6 धावांची गरज, षटकार, हॅट्रिक देखील घेतली होती गोलंदाजी करत असताना. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. या चेंडूचा रिप्ले पाहायला नक्कीच आम्हाला आवडेल. TCP लाईव्हला रिक्वेस्ट व्हायला हवी की यस रिप्ले नक्कीच दाखवला पाहिजे, मात्र रिप्ले दाखवणारा रिप्लेस झालाय, हीच गोष्ट म्हणावी लागेल. प्रफुल्ला पुढचा चेंडू, आर्यन, प्रफुल्ल भोयर, मात्र हा फटका आजच्या दिवसातील एकूणच या रात्रीमधील एक नेत्रदीपक फटका होता. ओव्हर पिच डिलिव्हरी आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खणखणीत चौकार येतोय. एकूणच बॅटरचा दिसून येतोय अक्षय. हा, ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की सॅम देखील चांगल्या फलंदाजी करण्यात माहीर आहे आणि त्याची बॅट लागते आज, मात्र अजूनपर्यंत जर विचार केला तर आर्यनचं कौतुक करेन. या षटकामध्ये जरूर चौकार गेला, मात्र चांगल्या पद्धतीचा ओव्हर झालाय या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून 5च धावा दिल्या, म्हणजेच कमबॅक कसा करावं त्याचं प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये दाखवते. 2 ओव्हर 20 धावा. आर्यन अप्रतिम कामगिरी केली, नो डाऊट. धावसंख्या 20 झालेली आहे. 5 धावांमध्ये आपण बघितलं तो एक चुकीचा चेंडू म्हणजे ओव्हरपिच डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो तो चेंडू आला आणि त्या 4 धावा मिळाल्या. एरवी अप्रतिम गोलंदाजी झाल्या. 2 षटकं संपलेली आहेत, धावसंख्या झाली ती म्हणजे 20. सरासरी अजूनही 10च्या घरात आहे अक्षय. चांगली सरासरी मेंटेन केली आहे आणि जम्याची बाजू असेल की विकेट गेला नाही. अजूनच चांगले चांगले बॅटर आहेत JDS संघामध्ये आणि चंद्रपाड्याच्या मैदानावर आठवते की एक हायेस्ट स्कोरिंग मुकाबला झाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये ते चेस देखील दावा केले होते JDS संघाने. भावेश पाटील देखील आज या संघामधून पाहायला मिळते, सागर पाटील कदाचित असतील, आणखीन बरेचसे खेळाडू आहेत, त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. पाणी घेऊन कोण गेलाय? स्वप्नील मुकादम, जो सानेगुरुजी संघाचा जुना जाणता खेळाडू आहे, आज मात्र त्या संघाकरता पाण्याची भूमिका अदा करतोय. आज मात्र तो कोच असेल. गोलंदाजी मार्कवर कोण येत आहे? हार्दिक मात्रे येत आहेत गोलंदाजी मार्कवर. लेट्स सी हार्दिक कशी काय कामगिरी करतोय. धावसंख्या 20 आहे.
शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, चेंडूला अंधा बुडवायचा होता, स्टँडर्ड डिलिव्हर करायला गेले, मात्र कुठेतरी चेंडू ज्या पद्धतीने उसळलाय, जो रीच झालाय, तो निश्चितच ती अपेक्षा फोल ठरते. अप्रतिम चेंडूची सांगता ठेवते. जुचेंद्र प्रीमियर लीग मध्ये फॉर्म मध्ये आलेला खेळाडू आहे हार्दिक म्हात्रे. 6 चेंडूत 8 धावा एनआर कट्टामध्ये असताना निश्चितच करून दिला नाही. हार्दिकची चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप आहे. हा प्रश्न विचारला जातोय पंचांना, मात्र पंचांच्या दृष्टीने अतिशय योग्य चेंडू आहे. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आहेत. अक्षय इथे दबाव वाढेल आता, कारण पहिल्या षटकात एवढी धावसंख्या आल्यानंतर जो आता ब्रेक लागलाय तो मोठा ठरतोय. दर्शन मात्र या ठिकाणी अक्रॉस दी लाईन जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो आणि मिस केलं जाते चेंडूला. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटची एज, दोन्ही जर विचार केला फलंदाज बरोबर समोर येताना दिसतात. आणि त्यानंतर एक धाव. आणखीन जर विचार केला लिजो सारखा, जीवन डिसोजा असतील, बरीचशी लाईनिंग आहे क्रिकेट जे खेळाडू आहेत, चांगले स्टार कास्टिंग पाहायला मिळते त्यांची. मात्र या क्षणाला विकेट जरूर गेला नाही. 21 धावा 3 चेंडू. मात्र आपण बघितलं तर विकेटच्या मध्ये धाव घेताना थोडीशी इजा देखील, थोडासा फंबल देखील पाहायला मिळालं, जेणेकरून आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात येते, एकही गडी बाद झाला नाहीये, पार्टनरशिप सुरू आहे. मात्र आपण बघतोय इथे कम्युनिकेशन किंवा जे समन्वय पाहिजे ते समन्वय थोडंसं कुठेतरी हल्लेलं दिसतंय आणि म्हणूनच ही धावसंख्या आता थोडीशी तोकडी दिसत चालली आहे. हार्दिक म्हात्रे अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला सॅम मार्फत एक वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न, मात्र निश्चितच चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिल्या षटकात आता एकूणच दमदार कामगिरी करणारा संघ हाच का तो? कदाचित हा प्रश्न आमच्या मनामध्ये येऊ घातलाय. अनेक प्रेक्षकांची संख्या. वेलकम ऑल. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. अप्रतिमरित्या चेंडू टोलवलाय. येणार एक दमदार मोठा फटका. आलाय 6 धावांचा फटका. थँक्यू अंपायर. HM या षटकात आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूमध्ये एकच धाव आली होती, त्यामुळे धावा येणं गरजेचं होतं आणि मोक्याच्या क्षणी अक्षय आलाय हा षटकार. सॅम देखील आता सेट झालाय मैदानाच्या. त्याला ठाऊक आहे की कशा प्रकारच्या धावा येतील. अक्रॉस दी लाईन केला आणि षटकार येतोय, जबरदस्त फटका येतोय. धावा येणं गरजेचं आहे. ते धावा कशा येऊ द्या. 27 धावा लास्ट बॉल या षटकातील असणार आहे. क्वालिटी क्रिकेट इथे पाहायला मिळते आणि हीच एक गोष्ट आहे अंकुश स्मृती स्पर्धांची. आणि आपण अनेक स्पर्धा जेव्हा या पद्धतीने कव्हर करतो की आपल्याला क्वालिटी क्रिकेट दिसत चाललंय. एकूणच जुचेंद्रचं क्रिकेट भरपूर बदललंय आणि त्याची साक्ष देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मधल्या काही काळात जेव्हापासून तू समालोचन करशील, काय बदल दिसत आहेत तुला जुचेंद्रच्या क्रिकेटमध्ये? नक्कीच चांगले चांगले बदल पाहायला मिळतात. जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये देखील एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळते, स्पोर्ट्समॅनशिप. त्यानंतर पंच आमचे समालोचन कक्ष असतील, संपूर्ण म्हणजे चांगल्या पद्धतीने क्वालिटी पाहायला मिळते. आणि खेळाडूंमध्ये देखील चांगला फॉर्म येत चाललाय दिवसेंदिवस, की जो खेळाडू आपण बघितला नव्हता त्याला मात्र चांगलं प्रमोट केलं जाते आणि त्या पद्धतीने चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळते. त्यामध्ये आर्यन असेल, दिवेश, पंकज, मोठमोठे खेळाडू आहेत जे घडल्यात या मागील 2-3 वर्षामध्ये. अप्रतिम खेळी त्यांची झाले. आज जर ही नारगाव पूर्वपट्टी बघितली, निश्चितच बापाने परिसर जर बघितला तर जुचेंद्र प्रीमियर लीगमध्ये याच खेळाडूंचं ऑप्शन झालं आणि अप्रतिम खेळाडू आम्हाला दिसलेले आहेत. आणि तीच गोष्ट आहे की या खेळाडूंना जे प्लॅटफॉर्म भेटलंय, जे व्यासपीठ भेटलंय, त्या व्यासपीठाचा ते चांगला वापर करत आहेत आणि निश्चितच हीच गोष्ट एकूणच जुचेंद्रचं क्रिकेट वृद्धिंगत करत आहे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. यावेळेला मात्र शरीराचा बॅलन्स जबरदस्त होता. चेंडूवर नजर घारीसारखी होती. येतोय डीप फाईन लेग रिजन मधून चौकार. HM व्हॉट इज कॉन्ट्रास्ट क्रिकेट असं जर कोणी मला म्हटलं तर त्याचं एक उत्तर देईन, हे षटक. पहिल्या 4 चेंडूवर 1 धाव आणि नंतरच्या 2 चेंडूवर 10 धावा. त्यामुळे या षटकात आतापर्यंत आलेत त्या म्हणजे 11 धावा. त्यामुळे कुठेतरी चांगलं कमबॅक केलंय ते म्हणजे JDS 11 नायगाव संघानं. कारण पहिल्या षटकात धावसंख्या 15, सरासरी 15,
2 षटकानंतर धावसंख्या 20 सरासरी 10 वर आली आणि 3 षटकानंतर धावसंख्या गेले 31 वर. सरासरी काही अंशी वाढले, मात्र सरासरी अजूनही 10च्या पलीकडे आहे, 10.33. ही गोष्ट नक्कीच चांगली म्हणावी लागेल, कारण मागचा आपण सामना बघितला, लो स्कोरिंग सामना होता, तो 11 चेंडूतच जिंकला, तो म्हणजे अंकुश स्मृती आर.के. दत्ताळी संघानं. मात्र या सामन्यात ही धावसंख्या अतिशय महत्वपूर्ण कामगिरी करेल. काय म्हणशील लक्ष्य? नक्कीच, नो डाऊट, कारण की दोन्ही संघ समान आहेत आणि दोन्ही संघांकडे चांगले बॅटर बॉलर आहेत. चला, जास्त चर्चा केली जाणार नाही. हर्षद वणगा येते गोलंदाजी मार्कवर, जो नेहमी पॉवर प्लेचं षटक टाकताना दिसतोय, आज मात्र तो स्लॉग ओव्हरमध्ये येताना दिसतो. हर्षद वणगा एक अष्टपैलू खेळाडू आहे साने गुरुजी संघाच्या माध्यमातून आणि चांगला बॉलिंग अटॅक त्याचा देखील पाहायला मिळेल. शॉर्ट प्लॅन डिलिव्हरी आहे, काय स्टार्ट केलंय इथे, मात्र आपण बघतो डिरेक्टेड केलंय, परतावा लागेल तिथे सॅमला. सॅमची खेळी संपुष्टात येते धावचीच्या रूपानं. पहिला धक्का बसतोय, संघाची धावसंख्या 31 असताना. अप्रतिम गाणं, 31 जाबा झालेत, पहिला धक्का बसलाय. जेडीएसचा पुढचा स्टार खेळाडू कोण असेल? निखिल येतोय गोलंदाजी एकूणच बॅटिंग साठी. गोलंदाजी मार्कवर हर्षद वनगा यांना तुम्ही पाहिलं, पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता, कारण आपण बघतोय जो वन बाउन्सचा जो नियम आहे अक्षय, त्या नियमानं जबरदस्त क्रांती घडवलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण एक चेंडू अवेलेबल आहे आणि अशा हर्षदसारखे जे गोलंदाज आहेत त्याचा अतिशय अचूक वापर करताना दिसत आहेत. काय म्हणशील याविषयी? चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि प्रत्येक गोलंदाजाचा एक प्रयत्न असतो की त्याच्या षटकामध्ये एक तरी निश्चित रूपाने बाउन्स चेंडू हाताळला जावा आणि त्याच पद्धतीचा हा चेंडू बरोबर ॲक्युरेट बाउन्स पाहायला मिळतो आणि बरोबर चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बऱ्याचदा अक्षय ही गोष्ट पाहिले, याचं कारण काय झालंय की ज्यावेळेला एखादा फलंदाज फ्री फ्लोईंग बॅटिंग करत असतो त्याला कसं रोखायचं, तर या चेंडूचा वापर निश्चितच अप्रतिमरित्या करताना दिसत आहेत गोलंदाज. हा चेंडू जर बघितला तर एक एव्हरेज डिलिव्हरी होती, मात्र अगोदरच स्ट्रोक कंप्लीट झालाय, चेंडू मात्र नंतर जातोय. यावेळेला चेंडू जातोय निर्धाव, लागोपाठ आपण बघतोय चेंडू निर्धाव जाताना दिसत आहेत. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल, ती म्हणजे साने गुरुजी संघासाठी, कारण धावसंख्या अजूनही 3.2 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या थांबलाय 31 वर. हर्षद तो निखिल यावेळा पुन्हा एकदा क्रॉस खेळायला गेलेत, चेंडू साईट होत नाहीत का, हा आता प्रश्न विचारायला लागेल, तो म्हणजे निखिलला, कारण 2 चेंडू आतापर्यंत तो सामोरा गेलाय आणि दोन्ही चेंडूवर एकही धाव नाहीये, म्हणजे कुठेतरी प्लॅनिंग कमी दिसतंय. कारण समोरचा बॅटर जर बघितला तर दर्शनने देखील खास काही केलं नाहीये. सगळ्या धावा जर बघितल्या तर 28 धावा केल्या 13 चेंडूमध्ये. त्या सॅमनं म्हणजे दर्शन आणि एकूणच निखिल दोन्ही फलंदाज आतापर्यंत स्ट्रगल करतायत, मात्र त्यांच्या माहितीसाठी हे शेवटचं षटक सुरू आहे आणि 3 चेंडू देखील शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी होते, 31 धावा 3 चेंडू फेकून झाले. म्हटलं होतं हर्षद वणगाच्या बद्दल, ज्या पद्धतीचा त्याचा फॉर्म आहे तोच कंटिन्यू पाहायला मिळतो. निखिल देखील चांगला बॅटर आहे, त्याची बॅटिंग आपण बघितली होती, मात्र आज जो बाउन्स चेंडू टाकला जातोय त्यामध्ये मात्र सक्षम ठरत नाही. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू ओव्हरपेज डिलिव्हरी पाहायला मिळते. कॉटन बॉलची संधी आहे, मात्र चेंडू पकडेपर्यंत उचलेपर्यंत 2 धावा अर्जित आणि 2च धाव्यांवर सॅटिस्फाईड होईल का? चांगला चेंडू हा देखील होता, कॅच घेतला असता तर 2 धावा वाचल्या असत्या, मात्र खूप लांब कॅच होता आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये धावून कठीण असतो झेल. आणि कौतुक करेन गोलंदाजचं की चांगला कमबॅक त्याने केला या षटकामध्ये. मग मागच्या सामन्यामध्ये फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपला होता आमचे गुणलेखक ते म्हणजे पंकज यांनी. कदाचित पंकजकडे येऊन धडे गिरवायला हरकत नाहीये. पुढचा चेंडू हर्षद, यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, हा झेल होणार का? यावेळेला झेल झालाय आणि झेल घेण्याची पद्धत इंटरेस्टिंग होती, मात्र फलंदाज होतोय बाद, तो म्हणजे निखिल. आगरी कोळी संस्कृती आणि एकूणच आगरी कोळी काय
त्यांचा धाक असतो, त्यांची एकूणच जीवन जगण्याची पद्धत असते, ती शैली दाखवणारे गाणं. आणि निश्चितच आम्ही दर्याचा राजाव, दर्या दिलाचा राजाव. आगरी दादूस कोण विसरेल. शेवटचा चेंडू यावेळा आपण बघतोय जीवन डिसूजा नॉन स्ट्राईक एंडला होते. या स्ट्राईकवर दर्शन पाहायला मिळत आहेत. थ्रो दिलाय, मात्र थ्रो थोडासा जास्त अग्रेसिव्हली दिलाय. या घडीला आपण बघतोय मात्र 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. तिसरी धाव घेताना फलंदाजाला मात्र इथे परतावं लागतंय. त्यामुळे मिळते फक्त आणि फक्त 2 धावा. संघाची धावसंख्या येस अंपायर 2 धावा राईट. येस थँक्यू. या 2 धावा संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 35 आणि 36 धावांचं लक्ष्य असेल 4 षटकामध्ये. मात्र निश्चितच ही धावसंख्या मी म्हणेन की येस आव्हानात्मक धावसंख्या झालाय, कारण इथे फाईट देऊ शकता तुम्ही. गरज आहे चांगल्या सातत्यपूर्ण गोलंदाजीची, गरज आहे चांगल्या क्षेत्ररक्षणाची. हे मैदान अतिशय योग्य आहे, ही खेळपट्टी अतिशय योग्य आहे. फक्त तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचा तुम्ही वापर करायला पाहिजे. आणि इकडे एका गोष्टीवर जास्त लक्ष द्यावं लागेल, ते म्हणजे JDS 11 नायगाव संघाला. ते म्हणजे अक्षय की अवांतर धावा त्यांना रोखाव्या लागतील. कारण या सामन्यात जर विजय मिळवायचा असेल तर हा मोठा सगळ्यात प्लस पॉईंट ठरेल की ते किती अवांतर धावा रोखतायत. आणि ती जर क्लीन कामगिरी झाली तर निश्चितच हा सामना एक अप्रतिम सामना होईल. वळूया एकूणच या सामन्याकडे. विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती म्हणजे 36. मात्र यापुढचा सामना कॉल देतोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र कॅप्टन आणि यंग स्टार कॅप्टन. दोन्ही जर संघ आले असतील, दोन्ही कॅप्टन्स इथे आले असतील तर चला नाणेफेकीकडे वळूया. अक्षय साडम यांना विनंती करतोय की लगेच नाणेफेक करून घ्या. चला टॉससाठी 2 कॅप्टन येतील. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र तर एक असेल यंगस्टर नवीन संघ पाहायला मिळतं या हंगामामध्ये. तुषारजी गावडे साहेबांना विनंती करेन तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 4 ओव्हरचा मॅच असेल. हेड अँड टेल. तुषारजी गावडे चांगलं व्यक्तिमत्व, निमित्त चांगलं सूत्रसंचालक करत असतात. सर्वांना चांगला सपोर्ट. हेड अँड टेल. अजिंक्य संघाकडून हेड कॉल आलाय, टेल आलाय. तुषारजी गावडे यांना विनंती करेन की अतिथी कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यंगस्टर नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन आहे? गोलंदाजी करायचं आता किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30. आज प्लेइंग 11 कशा प्रकारे असेल यंगस्टरची? हे आमची टीम चांगली आहे. पहिल्यांदाच आम्ही इथे खेळतोय. बघू आमच्या 100%. म्हणशील या स्पर्धेविषयी? खूपच छान स्पर्धा आहे. खेळायला भरपूर आवडेल आम्हाला. शुभेच्छा असतील तुम्हाला. नाणेफेक जिंकला असतं तर काय डिसिजन असता? फलंदाजी केली असती. आता देखील फलंदाजी करायचं आहे तर काय माइंडमध्ये टोटल असेल? एक 40-45च्या वरती जाण्याचा प्रयत्न असेल. होम पिच आहे तुमचं, चांगली प्रॅक्टिस केली जाते आणि या मैदानावर खेळत असताना आज कशा प्रकारचा खेळ दाखवला जाईल? मागे पुढे काय झाले ते सर्व विसरून या स्पर्धेत चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न असेल. संपूर्ण स्पर्धेविषयी 2 शब्द. नाही जुचंद्रगडली कोणतीही स्पर्धा उचलून बघा, तुम्हाला चांगलंच आयोजन भेटेल. यापुढेही मागेही आणि येणाऱ्या काही वर्षातही तुम्हाला चांगलंच आयोजन पाहायला भेटेल आणि ही स्पर्धाही चांगलीच आहे. आज कल्पेश म्हात्रेचा तोच फॉर्म दिसेल का तुझा? फॉर्ममध्ये थोडा झगडतोय असं काही नाही. माझा 100% देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. शुभेच्छा असतील. या ठिकाणी नाणेफेक जिंकला यंगस्टर. वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओर टू कॉमेंट्री बॉक्स संकेतजी. चला 35 धावा झाले, 36 धावांचं लक्ष आहे आणि एकूणच कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच बदल येतील. एक महत्वपूर्ण आवाज तो म्हणजे प्रमोद शेडगे यांचा. मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी आमचे सन्माननीय मित्र प्रमोदजी शेडगे यांची निवड सुप्रीमो ट्रॉफीसाठी सुद्धा झाले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या तर निश्चितच मनापासून आवडेल ही गोष्ट. प्रमोद शेडगेसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आपला पालघर जिल्ह्यातील हा एक अप्रतिम समालोचक सुप्रीमो ट्रॉफीमध्ये तुम्हाला येत्या दिसणार आहे. त्यामुळे त्याला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि बोलूया या इनिंगसाठी. वेलकम प्रमोद, वेलकम अक्षय. थँक्यू व्हेरी मच. संकेतजी पाटील यांचा गोड आवाज आपण ऐकत होतात. वॉइस ऑफ राई. जुचंद्रमध्ये नेहमीच खूप सुंदर धावतं समालोचन त्यांच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत मिस्टर अक्षय साडम. विजयासाठी 36 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विजय आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने
पहिला चेंडू त्याच वेगाने ऑफ तुमच्या बाहेर लेंथ अँड लाईन सुपर पाहायला मिळते. हे तुमच्या माइंडमध्ये असणं खूप गरजेची गोष्ट. 6 चेंडू आपल्याला लिगली फेकायचे असतात आणि 6 चेंडूमध्ये बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन ऑफ तुमच्या बाहेर. कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हर्ष आणि आर्यन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साने गुरुजी हा संघ फलंदाजी करताना आर्यनचा हा मात्र फटका हलक्याशा हाताने मात्र चेंडूला फक्त दिशा दिली जाते. एकदा येत असताना अकाउंट ओपन केलं जातं. वैयक्तिक आणि सांघिक आपण पाहू शकतायत. शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित ही स्पर्धा. बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला यष्टीरक्षक करतोय चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटच्या मैदानात हे आपण सातत्याने पाहिलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला 3 चेंडूचा खेळ झालाय. मिथुन दादा सतीश पाटील यांची ही स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेले अंकुश स्मृती चषक 2022 त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या प्रित्यर्थ ही स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. फेकेपर्यंत 2 धावा मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. साने गुरुजी या संघाची 4 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. पूर्ण आपण पाहू शकतायत युट्यूबवर. 4 चेंडूचा खेळ, 4 धावा. अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी. काय अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळतं. विजयच्या द्वारे टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय ऑफ स्टंपच्या बाहेर. 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फुलकावर 4 धावा. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने, एक्सलंट बॉलिंग. काय आक्रमकता दाखवली आपल्या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करावायची याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून मारा या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत फक्त 4. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे अजून सुद्धा 18 चेंडूमध्ये 32 धावा. इथून थोडंसं सामना मात्र यावेळेला कठीण होताना पाहायला मिळेल का? कारण 4 धावा ही योग्य सरासरी आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया आपण डीजे ऑपरेटर येऊया दुसऱ्या षटकात. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. सुंदर गोलंदाजी, विजयचा मारा, तिखट मारा होता. ऑफ तुमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच केलं. आजपासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. सातत्याने 4 दिवस ही स्पर्धा 12 ते 15 मे. बॅटचे एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. इनसाइड एज लागली होती. फुटचा परिपूर्ण मात्र उपयोग करतायत. पायाने चेंडू रोखला गेलाय आणि पाहता पाहता 2 धावा हर्षला मिळतील. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि आर्यनला मात्र यावेळेला परतावं लागेल. काही जबरदस्त पैकी होती. हर्षने मात्र यावेळेला आपण पाहिलं तर कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. तिथे थांबला नाही क्रीजवर आणि त्याकरता मात्र यावेळेला आपण पाहतोय आर्यन क्रॉस झाला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आता आपण मात्र पाहू शकतात की हर्षला मात्र यावेळेला परतावं लागतंय. अप्रतिम फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कैवल्य पाटील बंधू त्या ठिकाणी ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर, एक चांगले खेळाडू. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 धावा, 6 रन्स, 1 मॅन डाऊन. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर हर्ष. अंकुश स्मृती चषक 2022 आपण अनुभवतायत. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. भावेश पाटील यांच्यासाठी खास पारितोषिक असेल. सागर पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. परम मित्र आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं ऊर्जा देत आहेत आपल्या एका मित्राला. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रणय आपल्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. प्रणय म्हात्रे. धावांची गती मात्र स्थिरावली गेले. 6 धावा, 36 धावा. एक छोटी टोटल असली तरी एक चांगला बॅटल रंगताना पाहायला मिळेल. काय म्हणशील अक्षय, ज्या पद्धतीने सुरुवात विजयची खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आणि तदनंतर भावेश पाटीलने
केलेली मात्र यावेळेला सुंदर सुरुवात पाहायला मिळते. नक्कीच चांगली गोलंदाजी आहे आणि जीडीएस ज्याप्रमाणे गोलंदाजी करते अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय. ऑन साईडला प्रणय मात्रेचा हा फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. अक्षय पाटील कोणतीही चुकी करणार नाही या मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. प्रणय मात्रे कागदोपत्री स्ट्रॉंग होता परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहूच शकला नाही. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद समीरजी पाटील आणि हितेशजी भोईर. धावसंख्या 6. जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. पाहायला मिळते आणि खरा कस मात्र तुमचा या सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर लागतो कारण जास्तीत जास्त चेंडू स्विंग होताना पाहायला मिळत नाही. जास्तीत जास्त उसळी चेंडू घेताना पाहायला मिळतो. जेव्हा मातीची खेळपट्टी असते तेव्हा तुमचं कसब तुम्हाला दाखवता येतं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आउटसाईड द लेग स्टंप. पंच वत आहेत. वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 1च्या मदतीने विशाल भोईर आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला दर्शवतात की 7 धावा 7 रन्स. चेंडू फेकून झालेत भावेश पाटीलच्या आतापर्यंत 3. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने काय गोलंदाजीचं यावेळेला कौशल्य दाखवत असताना अप्रतिम गोलंदाजी. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय भावेश पाटील. आर्यन आतापर्यंत 7 चेंडूमध्ये फक्त 3 धावा या ठिकाणी करत असताना तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू स्वतःला विकेट मात्र यावेळेला सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद होताना भावेश पाटीलची उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि त्या दबावाला यावेळेला मात्र आर्यन पुढे सरसावला. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट. गॉन. आतापर्यंत 5 षटक क्रमांक दुसरं. येणारे चेंडू आहेत 13 चेंडूमध्ये विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य समोर आपल्याला पाहायला मिळतं. आज 12 मेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि आज कॅरेबियन खेळाडूचा जन्मदिवस अर्थातच कायरन पोलार्ड या खेळाडूचा जन्मदिवस. आज बॉर्न टुडे आपण पाहू शकतायत. 1987ला 12 मेला झाला आणि 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा श्रीलंकन संघाच्या गोलंदाज नतमस्तक झाला. अक्षरशः 6 चेंडूवर 6. अकिला धनंजय या गोलंदाजावर तुटून पडला होता अक्षरशः 2021 मध्ये. धावसंख्या 7. आतापर्यंत 13 चेंडू 29 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मिथुनजी सतीश पाटील ऑन स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व या स्पर्धेचे शिल्पकार. गुड डिलिव्हरी. काय गोलंदाजी केले भावेश पाटीलने. टप्पा पहा अचूक ठेवलाय ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला सातत्याने चेंडू पिच केले गेलेत. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय भावेश पाटील. तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 3.50 ची सरासरी आतापर्यंत यावेळेला मेंटेन केले गेले. प्रथम फलंदाजी करताना 35 धावा फलकावर लगावल्या JDS 11 नायगाव या संघाने आणि 36 धावांचा पाठलाग करत असताना साने गुरुजी फलंदाजी करताना 12 चेंडूमध्ये 29 धावा. आता मात्र इथून कठीणाई झाले. 2 फलंदाजांना एका फलंदाजाला मात्र दोन्ही फलंदाजांना रिस्क घ्यावे लागेल. 12-29 7 धावा फलकावर. 7
खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अक्षय साटम जोडले गेलेत. अक्षय काय म्हणशील, ज्या पद्धतीने दोन गोलंदाजांनी अफलातून तिखट मारा करत असताना सुंदर गोलंदाजी केली, सहजता सुंदरता काय असते याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. नक्कीच ज्या पद्धतीने विजयनी गोलंदाजी केली आणि भावेश पाटील तर एक जुना जाणता नामांकित गोलंदाज आहे. नक्कीच आपण JPL मध्ये बघितलं, मात्रे लाईन रोवर संघामधून केलत असताना नेहमी स्लॉग ओव्हरमध्ये येत होता आणि जवळजवळ 6-18, 6-14, 6-20 या धावा त्यांनी करून दिलेल्या आहे प्रत्येक मॅच मध्ये. आणि या मैदानाचा अनुभव देखील आहे, एक सॉफ्ट कॉर्नर मैदानाचा देखील त्याला पाहायला मिळतोय. आणि आता मॅच कठीण झालंय ते म्हणजेच साने गुरुजी संघाला. फलंदाजी चांगली आहे साने गुरुजीकडे, मात्र या क्षणाला आता संतोष मुकादमला चालावं लागेल, जो हार्ड हिटर बॅटर आहे. ऍब्सोल्युटली राईट मिस्टर अक्षय साटम. 7 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. इथून मात्र हात खोलावे लागतील. चला थोडंसं स्पीडअप करा गेम प्लीज. JDS नायगाव 12-29चं समीकरण. अंकुश स्मृती चषक 2022 आठवणीनं उजाळा देणारी ही स्पर्धा. ऑन साईडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये जाईल का हा चेंडू पाहायचा आहे. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. 2 धावा मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज आहे लिजो. गोलंदाजी मार्कवर येताना 11 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांचं लक्ष्य. काय क्षेत्ररक्षण केलंय. बाउंड्री लाईन टच असताना आपण पाहू शकलात विजयचं क्षेत्ररक्षण अफलातून. गुड फिल्डिंग, सुपर. ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. शॉर्ट मिडॉनला चेंडू मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 1 धाव येते आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 10 धावा, 10 रन्स. यानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि त्याला 2 हात करेल यंगस्टर जुचंद्र. या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. यंगस्टर हसोबा नगर या वेळेला आपण पाहतोय प्रथमता खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय. शॉर्ट थर्डमॅनला बाईट्स यावेळेला दर्शवत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. लिज्जूची खूप चांगली गोलंदाजी. धावा थांबवल्यात परिपूर्ण. मोठे फटके मारण्याची चान्सेस दिले जात नाही आहेत. सुपर बॉलिंग. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित मात्र समन्वय झाला नाही. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट मिस्टर संतोष मुकादम. आदरणीय सन्माननीय हसोबा नगरचे आपण पाहतोय गणेश हेमणे अर्थातच मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिथुनदादा पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. ते आमच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. इथून चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावा. लिज्जो ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. महेंद्र भगत यांचं मात्र षटकार आणि स्वागत आमच्या मुख्य मंचावर. 6 धावा. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, लाजवाब. त्यांच्याकडे 7 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकताय 19 धावांचं लक्ष असेल. शुभम मात्र एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू 19 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आत्मविश्वास हा स्वतःला निर्माण करावा लागतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना
उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पंच डेड बॉल त्या ठिकाणी देत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 17. 7 चेंडू 19 धावा हे सामन्याचं समीकरण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफटमच्या बाहेर चेंडूला पिच केलं. लिज्जोला मिळते विकेट आणि या वेळेला मात्र कॉट बिहाइंड फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर शैलेश. 6 चेंडू 19 धावा विजयासाठी साने गुरुजी या संघाला. 6 balls रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता साने गुरुजी संघाला. की आपण कॅमेरामॅनसाठी त्या ठिकाणी आपण उतरण्यासाठी जो घोडा आहे तो मात्र आपण सीडी ती कृपया करून आपण उपलब्ध करून द्या. सीडी प्लीज. धावसंख्या फलकावर 17. 6 चेंडू 19 धावा. शुभम मात्रे लगातार 3 षटकार ठोठावत आहेत. तर आदरणीय निलेशजी चव्हाण यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याचप्रमाणे प्रत्येक षटकारासाठी निलेशजी चव्हाण यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. चला वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टप्पा पडल्यानंतर कदाचित शोल्डरला जाऊन चेंडू आदळला की काय असं दृश्य पाहायला मिळतं. 2 आपण पाहू शकतायत. काय जितेश पाटील बंधू काहीतरी दर्शवत आहेत. समित पाटील समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण पाटील मॅचचा आनंद घेत असताना सत्यम पांडे कुठेही असतील तर प्लीज आपण यायचं आहे. सत्यम पांडे. धावसंख्या 17. 17 धावा 5 19चं समीकरण. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4ही गोलंदाजांनी जरूर केले का, परंतु या वेळेला दुसऱ्या चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार आणि हा आलाय षटकार. आता डीजे ऑपरेटिंगची भूमिका यावेळेला साकारत असताना 4 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही बंधू पंचांच्या भूमिकेत आणि गुणलेखक सुद्धा चांगल्या प्रकारची भूमिका पार पाडतात. हितेश भोईर समोरच आपल्याला पाहायला मिळत आहे. समित पाटील. पहिला सामना आपण पाहिला तर ग्रेट मराठा संघाने मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. चेतन म्हात्रे ठरला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज मोहनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना द ग्रेट मराठा संस्थापक, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून मोहनदादा पाटील आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सौजन्य केलेल्या ट्रॉफी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला शुभमचा हा फटका पाहायला मिळतोय. पूर्णपणे फसतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील शुभम म्हात्रेला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 25. आता चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये 11 धावा. शुभम म्हात्रे एका साईडला 3 चेंडूमध्ये 8 धावा. प्रयत्न चांगले केले होते परंतु या ठिकाणी आपण पाहतोय भावेश पाटील थोडंसं यावेळेला आपण पाहू शकता स्लिप झाले. 3 चेंडू 11 धावा. गोलंदाज निखिल आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला. बॅटचं टॉपेज आणि यावेळेला कोणतीही चुकी करणार नाहीये यष्टी रक्षक जीवन डिसूजा ज्यांनी या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली. खूप चांगली मात्र यष्टी रक्षकाची भूमिका
पहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 15 धावा. कमबॅक केलंय निखिल गोलंदाजाने. शुभम मात्रेने मात्र खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलं होतं. एक षटकार आला होता, इरादे पक्के स्पष्ट केले होते. येणाऱ्या चेंडूंमध्ये मी चांगल्या प्रकारची फलंदाजी करेन, परंतु तदनंतर केलेला कमबॅक हा मात्र संघासाठी फायदेशीर ठरला. तो आपण पाहू शकता JDS नायगाव या संघासाठी खूप चांगलं क्रिकेट. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक मैदानाची नोंद वसई तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहू शकाल वॉट बॉलिंग परफॉर्मन्स, सुपर बॉलिंग. पूर्णपणे मात्र शफल झाला होता आणि यावेळेला असं वाटलं फलंदाजाला की वाईड येईल, परंतु तसं घडलं नाही आणि फलंदाज या ठिकाणी हर्षद वनगा बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना आणि हर्षद वनगा इज ऑन हॅट्रिकवर पोचला गेलाय. खूप चांगला चेंडू ऑफस्टमच्या एकंदरीत मात्र बाहेर निघणारा. मात्र फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतात गुडलेन स्पॉटवरून चेंडू ऑफस्टम यष्टी उद्ध्वस्त केली जाते. खूप चांगली गोलंदाजी JDS जुचंद्र संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निखिलची चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग. शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 आपण पाहतोय. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आणि या चेंडूने मात्र विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा पहिला मान या नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. मिस्टर निखिल भोईर, वॉट बॉलिंग परफॉर्मन्स. शकलात शैलेश, तदनंतर शुभम म्हात्रे, हर्षद वनगा अँड हिमेश हे 3 फलंदाज बाद केले. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल JDS जुचंद्र अँड हार्ड लक साने गुरुजी टीम.